काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली। ताप आल्यानं दरेगावातल्या त्यांच्या निवासस्थानीच शिंदेंची डॉक्टरांकडून तपासणी। एकनाथ शिंदे यांना दरे त्यांच्या गावी भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी। मात्र तब्येत बरी नसल्यानं शिंदे कोणालाही भेटणार नाहीत, बंगल्याबाहेरील पोलिसांकडून माहिती। ठाण्यामध्ये युवासेनेची महत्त्वाची बैठक। युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना कोर कमिटीची बैठक। राक्षसी बहुमतानंतरही लोक गावी का जातात? उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। इतक्या बहुमतानंतरही आनंद का साजरा झाला नाही? उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांना सवाल। एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला गेलेत। संजय राऊतांचा टोला। शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय, त्यामुळे ते काय करतील सांगता येत नाही, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगलं नाहीये, संजय राऊतांचा टोला। तर मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे निकालानंतरच दिसलंय, संजय राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। विधानसभेची मुदत संपून अनेक दिवस झाले, अजूनही राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी दिली भेट। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा आढाव यांचा आरोप। बाबा आढाव यांचं उपोषण मागे। राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत बाबा आढाव गेल्या 3 दिवसांपासून पुण्यामध्ये उपोषणाला बसले। उपोषण संपलं तरी शांत बसणार नाही, बाबा आढाव यांचा निर्धार। मोदी विदेशातनं अदानींना पाठिंबा दर्शवतायत, आढाव यांची टीका। बाबा आढाव यांच्या उपोषणाला शरद पवारांची भेट। गेल्या 3 दिवसांपासून आढाव यांचं ईव्हीएम विरोधात पुण्यामध्ये सुरू होतं उपोषण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांची घेतली भेट। पुण्यामध्ये बाबा आढाव यांनी 3 दिवस केलेलं उपोषण। सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होणार, अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। ज्या पद्धतीने मागच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री पद होतं, तोच फॉर्म्युला यावेळी लागू व्हायला हवा, शिंदेंच्या पक्षाचे शंभूराज देसाई यांनी मांडली भूमिका। 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतली व्हीसीद्वारे बैठक। तर 2 डिसेंबरला भाजप निरीक्षक महाराष्ट्रामध्ये येणार, त्यानंतर गटनेता निवडलं जाणार। नागपूर हिवाळी अधिवेशन 16 ते 24 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता। त्याआधी नव्या सरकारचं मुंबईमध्ये विशेष अधिवेशन होणार। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरात तयारी। सभागृहात डिजिटल आसन व्यवस्था तयार करण्याचं काम सुरू। आमदारांच्या आसनासमोर डिजिटल स्क्रीन्स बसवण्यात येणार। गुंडगिरीच्या आधारावर सत्ता घेऊन भ्रष्टाचार करणं हाच भाजपचा पाया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। महिला अत्याचाराचे गुन्हे असलेल्यांना भाजपने आमदार केलं, पटोलेंचा हल्लाबोल। विधानसभा निवडणूक निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या। निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशभरातल्या नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात असतील तर त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि सरकारची आहे, नाना पटोलेंचं मत। 70 लाख मतदान रात्रीच्या अंधारात झालंय, नाना पटोलेंचा आरोप। मुख्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस दिली आहे, पटोलेंची माहिती। ईव्हीएम बाबत रासपच्या जानकरांचाही आक्षेप। ईव्हीएम घोटाळा होऊ शकतो, मी स्वतः इंजिनियर, जानकर यांचा दावा। तर ईव्हीएम बॅन करावा, जानकरांची मागणी। महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज। शिंदेंनी छगन भुजबळांविरोधात लढली होती निवडणूक। ईव्हीएम हॅक होऊ शकतंय, विरोधकांनी आधी सिद्ध करावं मग आरोप करावेत। रावसाहेब दानवेंचं ईव्हीएम आरोप करणाऱ्यांवर स्पष्टीकरण आणि टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ईव्हीएम विरोधात मुंबईत बॅनरबाजी। बॅनरमधून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेसला घरचा आहेर। काँग्रेसने तिकीट दिलं आणि वाऱ्यावर सोडलं, मतदारसंघात काहींनी गद्दारी केली, गोरंट्याल यांचा आरोप। बाळासाहेब थोरात यांना पराभव पचवता आला नाही। संगमनेरमध्ये थोरात यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी केलेल्या अर्जावर त्यांच्या विरोधात निवडून आलेले भाजप आमदार अमोल खताळ यांची टीका। ठाकरे गटाच्या दीपेश म्हात्रेंचा ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज। जिल्हाधिकाऱ्यांकडे 10 व्हीव्हीपॅट यंत्रातील मतं पुन्हा मोजणीसाठी केला अर्ज। मंत्रिपदासाठी नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच आग्रही। आमदारांचे समर्थक आपलाच नेता मंत्री होणार असल्याचे फ्लेक्स मतदारसंघात लावतायत। भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री, भावी मंत्र्यांच्या बॅनरमुळे नेते मात्र हैराण। राज्यातल्या 187 नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल। एडीआरच्या अहवालातून माहिती समोर। काहींवर महिला अत्याचार, हत्या, भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे। भाजपच्या 92 तर ठाकरेंच्या 13 आमदारांवर गुन्हे।
किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांना पत्र, भाई जगतापांवर कारवाईची मागणी. भाई जगताप यांनी काल निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा दिल्यानं सोमय्यांची मागणी. हे तेच किरीट सोमय्या आहेत जे ईव्हीएम विरोधात सावध करायचे, मात्र आता काय झालं? सोमय्यांच्या पत्रावर भाई जगताप यांचा सवाल. सोलापुरातली महापालिकेची निवडणूक, ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत. विधानसभेला मित्रपक्षांनीच पाठीत वार केला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविया सोबत नको अशी भूमिका. ठाकरे गटानेच मध्य सोलापूर मतदारसंघात आघाडी धर्म पाळला नाही. सोलापुरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाला काँग्रेसचे सोलापूर शहर प्रमुख चेतन नरोटेंचं प्रत्युत्तर. नेवासा तालुक्यातील सौंदाळेमध्ये महिलांच्या नावाने शिव्या देण्यावर बंदीचा ठराव. शिव्या देणाऱ्यांवर ग्रामपंचायत करणार दंडात्मक कारवाई. नांदेडमध्ये फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाचे लागले बॅनर. बॅनरवर फडणवीसांचा शपथ घेतानाचा फोटो. राज तिलक की करो तयारी, बॅनरवर मजकूर. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. बॅनरवर बॉस आणि परमनंट आमदार असा रवी राणांचा उल्लेख. रायगडच्या रोहा शहरात आदिती तटकरेंचे भावी मंत्री असे बॅनर झळकले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर. बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. ईव्हीएम हटवलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे, आंदोलनकर्त्यांची भूमिका. सिलोड न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल. शपथपत्रात दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा महेश शंकरपेल्ली, डॉक्टर हरिदास यांचा आरोप. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल. आतापर्यंत 26 आरोपींना अटक. महावितरणकडून अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. थकबाकी असलेल्या वीज वितरणच्या ग्राहकांना दंड आणि व्याजदरात अभय योजनेअंतर्गत सवलत मिळणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. मरीन लाईन्स ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार. मध्य रेल्वेवर उद्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक कालावधीत सीएसएमटी विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल बेलापूर मार्गावरील सेवा रद्द. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे पनवेल सेवाही रद्द. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनुयायांसाठी अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. नागपूर सीएसएमटी कलबुर्गी सीएसएमटी दरम्यान विशेष गाड्या. बेस्टचा स्वस्त प्रवास कायम. नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा निर्णय. बेस्ट उपक्रमाच्या 32 लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा. बेस्टच्या ताफ्यात 1200 डबल डेकर येणार. बस ताफा वाढवण्यासाठी बेस्टच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेची व्यवस्था. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलनाचं दिल्लीमध्ये आयोजन. दादरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भीम आर्मीने ईव्हीएम मशीन हटाव आंदोलनाचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं केलेलं आयोजन. अंधेरीत मद्यधुंद चालकाकडून पोलिसाच्या अंगावर किंबहुना गाडी चढवण्याचा प्रयत्न. पश्चिम द्रुतगती महामार्गावरची 2 दिवसापूर्वीची घटना. मद्यधुंद वाहन चालकाला अंधेरी पोलिसांकडून अटक. गोंदियात शिवशाही बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची खासदार प्रशांत पडोळेंनी घेतली भेट. घोटीमधील सय्यद कुटुंबियांची सांत्वनपर भेट. भाईंदर पश्चिमेतील रेल्वे तिकीट खिडकीवरील फायबर सिलिंग कोसळलं. काही वर्षांपूर्वीच करण्यात आलेलं बांधकाम. प्रवाशांकडून कंत्राटदारावर कारवाईची मागणी. खेडच्या तहसीलदार ज्योती देवरेंकडे 10 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. अर्ज मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. बीडच्या परळी शहरात एका डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग. डॉक्टरांविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. डॉक्टरच्या अटकेच्या मागणीसाठी परळी बंदची हाक. वर्ध्यातल्या 72 गुन्हेगारांना जिल्ह्यातनं केलं तडीपार. 5 जण एका वर्षासाठी कारागृहामध्ये स्थानबद्ध. वर्ध्याच्या गुंजखेडा नदीपात्रातनं अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. 22,50,000चा मुद्देमाल जप्त. 3 जणांवर गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरातल्या जंगलामधली घटना. नांदेडच्या नायगावात हरभरा पिकात वानरांचा हैदोस. आलेले मोडे खाऊन फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. वनविभागाने वानराच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीमधील बसणी गावात बगाड यात्रा संपन्न. बगाड यात्रा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा उत्साहामध्ये साजरी. बांगलादेशात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्यानं पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जैन रॉय रुग्णालयाचा मोठा निर्णय. बांगलादेशमधून येणाऱ्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार न करण्याचा रुग्णालयाचा निर्णय. पहलगामच्या बेताब व्हॅलीमध्ये पहिली बर्फवृष्टी. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण.
तामिळनाडूतल्या विलुपुरमच्या मार्कनममध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्याचा पाऊस पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. फेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, मच्छीमारांना बोटी आणि उपकरणं उंच ठिकाणी आणि स्थलांतरित करण्याच्या पुदुचेरी मत्स्य व्यवसाय विभागाच्या सूचना. तामिळनाडूत पावसाचं थैमान, सततच्या पावसामुळे चेन्नईतल्या अनेक भागात साचलं पाणी. हिमाचल प्रदेशातील बहुचर्चित संजौली मशीद वादात जिल्हा न्यायालयाने ऑल हिमाचल मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचा अर्ज फेटाळला. शिमला महापालिका आयुक्तांनी मशीद पाडण्याच्या आदेशाला मुस्लिम पक्षाने दिलं होतं आव्हान. केरळमध्ये गरिबांसाठी सुरू असलेल्या सामाजिक सुरक्षा निधी योजनेसाठी श्रीमंतांचे अर्ज, BMW आणि आलिशान घरांच्या मालकांनी अर्ज केल्यामुळे गरीब संतापले. अर्थमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. वाराणसीच्या कॅन्ट रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये रात्री उशिरा भीषण आग, 200 वाहनं जळून खाक. बाईकच्या टाक्या 90 मिनिटं फुटत होत्या. स्फोटाच्या आवाजानं रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, प्रवाशांची धावपळ. खरगोन जिल्ह्यामध्ये एक प्रवासी बस नियंत्रण सुटल्यानं दरीमध्ये कोसळली. अपघातात 3 महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू, 21 प्रवासी जखमी. दरीत कोसळलेली बस 2 JCBच्या साहाय्याने सरळ करून खाली अडकलेल्या लोकांना काढण्यात आलं बाहेर. मेरठमध्ये एका महिलेकडनं वृद्ध महिलेची हत्या, अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं प्रियकराच्या आईवर केले चाकूने वार. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनने इंग्लंडविरुद्ध ख्राइस्ट चर्चमध्ये रचला इतिहास. कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयकर छापा ओडिशामध्ये, सलग 10 दिवस चाललेल्या छाप्यात 352 कोटी रुपये जप्त. बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या मद्यनिर्मिती कंपनीच्या अनेक विभागांवर छापे. इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिणेतील लेबनॉनची ऐतिहासिक बाजारपेठ उद्ध्वस्त. नाबतीहमध्ये मातीचा ढिगारा. हिजबुल्ला पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा देत राहील, हिजबुल्ला प्रमुख नईम कासिम यांची घोषणा. येमेनमधील साना इथे हजारो लोकांची निदर्शनं, अमेरिका आणि इस्रायल विरोधात नागरिकांच्या घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.